नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे अभिजित सर्स अकॅडमी पुणे या यूट्यूब चॅनलवर मी अभिजित सोळंके आपलं सर्वांचं स्वागत करतोय. आज आलेल्या नवीन अपडेटनुसार आरोग्य विभाग भरती सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये 4 ते 5,000 पदांकरिता जी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या पदांचा सुद्धा समावेश आहे. तर कोणत्या पदांचा यामध्ये उल्लेख असणार आहे, त्या पदाकरिता पात्रता आणि एकूण किती संख्या आहे, हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं जाणार आहे. तर आपल्याला आतापासून अभ्यासाला सुरुवात करायची आहे, कारण ते येणाऱ्या 1 ते 1 महिन्यामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. तर यामध्ये कोणत्या पदाचा समावेश आहे आपण ते बघणार आहोत. त्याकरिता तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत मिळणार आहेत. ओके. तर त्या अगोदर आपल्याकडे महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खास ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांकरिता ऑफर ठेवण्यात आली होती. जी ऑफर फक्त 1499 रुपयामध्ये तुम्हाला वर्षभराकरिता ही बॅच उपलब्ध करून दिली जाणार आहे. सर्व आणि तांत्रिक विषयासहित ही बॅच राहणार आहे. यामध्ये तुम्हाला पीडीएफ नोट्स सुद्धा दिल्या जाणार आहेत. तुमच्या वेळेनुसार तुम्ही लाईव्ह किंवा रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला पाहता येणार. लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकता. व्हिडिओ डाउनलोड करू शकता. टॉपिक वाईज PYQ MCQ सुद्धा तुमच्याकडून सॉल्व्ह केले जाणार आहेत. तर ही बॅच जॉईन करण्याकरता 98 23 44 22 63 हा नंबर आहे. या नंबरवरती कॉल करा किंवा ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तिथनं सुद्धा तुम्हाला ऍप डाउनलोड करून बॅच जॉईन करता येणार आहे. तर आपला जास्तीचा वेळ न घेता या ठिकाणी जे अपडेट आलेला आहे यामध्ये तुम्हाला बघायचं आहे कोणकोणते पद आहेत जे आपल्याशी रिलेटेड आहे. ओके. आरोग्य विभागाअंतर्गत ते बघूया आपण. यामध्ये प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी आहे. MPW ANM JNM चे पद सुद्धा आहेत. SI. ओके. औषध निर्माता अधिकारी. त्यानंतर प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मंजूर पदे त्याचे 771 भरलेली 682 म्हणजे 89 जागेकरिता जाहिरात येणार आहे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी. त्यानंतर दुसरा आहे आरोग्य पर्यवेक्षक हेल्थ सुपरवायझर मलेरिया लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर म्हणतात. त्याचे 114 पदे रिक्त आहेत. फक्त रिक्त पदे सांगतो किती भरली जाणार आहेत. प्रयोगशाळा सहाय्यक लॅबोरेटरी असिस्टंट 93 पदे आहेत 93. त्यानंतर पुढे वर खूप सारे पद आहेत. एक एक तुम्ही या ठिकाणी बघायचं आहे. ओके. शेवटपर्यंत बघा. औषध निर्माता अधिकारी फार्मासिस्ट ऑफिसरचे 1296 त्यापैकी 1160 भरलेले आहेत आणि 136 पदांची समावेश यामध्ये असणार आहे. त्यानंतर आहार तज्ञ डायटिशियनचे 10 पद असतील. त्यानंतर सहाय्यक परिसेविका प्रसविका ओके त्याचे 15 आणि आधी परिचारिका पुरुष आणि महिला म्हणजे GNM च्या जागा किती असणार आहे टोटल 1414 1414 जागा GNM च्या असणार आहेत ह्या सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत. त्यानंतर पुढचं आहे सार्वजनिक आरोग्य परिचारिका किंवा त्याला आपण निर्देशिका असं म्हणतो. त्याच्या जागा नाहीये त्या ठिकाणी. पुढे आहे जे पद आहे महत्वाचं गृहपाल. याला सुद्धा गृहपाल वार्डन असेल किंवा गृहपाल असेल याला फक्त पात्रता डिग्री आहे. याच्या एकूण जागा 43 असतील. त्यानंतर पुढे जे MPW आणि SI च्या बघायच्यात आपल्याला आरोग्य सेवक त्या सुद्धा जागा यामध्ये नमूद केलेल्या आहेत. क्षयकिरण तंत्रज्ञ बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी बघून घ्या एकदा. पुरुष बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजे मल्टीपर्पज वर्कर याच्या एकूण 1128 पदांची जाहिरात येणार आहे. 1128 पदांची. ओके. कनिष्ठ लिपिक ज्युनियर क्लर्क 478. त्यानंतर पद आरोग्य विभागाअंतर्गत आपल्याकरिता पद आहे रक्तपेढी सहाय्यक. ओके. याच्या सुद्धा 8 जागा भरल्या जाणार आहेत. त्यानंतर गट ड च्या सुद्धा आहेत अवैद्यकीय आरोग्य कर्मचारी परिसेविका. ओके. परिसेविका यांच्या एकूण 196 जागा भरल्या जाणार आहेत. सार्वजनिक आरोग्य परिचारिका याच्या 13 जागा आहेत. त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक ओके 12वीच्या धर्तीवरती 12वी सायन्स जे विद्यार्थी उत्तीर्ण आहेत त्यांच्याकरिता प्रयोगशाळा सहाय्यक याचं जे पद आहे एकच सेकंद परिसेविका झाले प्रयोगशाळा सहाय्यक. ओके. तर याच्या एकूण 16 जागा असणार आहेत. तर याची PDF आपण टेलिग्राम चॅनलला टाकणार आहोत. टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याकरता डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक आहे. तिथे तुम्ही जॉईन करायचे. एकूण जागा फक्त एकदा थोडक्यात मी तुम्हाला सांगतोय. रिक्त जागा 6236 आहेत. ओके. मंजूर पदे 32,952 आणि भरलेली 26,000 आहेत. तर त्यापैकी उरलेली रिक्त पदे 6,000 प्लस आहे. परंतु त्यांनी तेवढी भरली जाणार नाही. तर 4 ते 5,000 पर्यंत जाहिरात सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत भरली जाणार आहेत. तर याच्याकरिता
ज्यांचा 12वी नंतर एमपीडब्ल्यूचा कोर्स झालेला आहे, फक्त सार्वजनिक आरोग्य विभागापुरतं हे मर्यादित आहे. तर त्यांना एमपीडब्ल्यूचा कोर्स झाला त्यांना एमपीडब्ल्यू करिता, ज्यांचं 12वी नंतर एसआयचा कोर्स प्लस ग्रॅज्युएशन आहे त्यांच्याकरिता आरोग्य निरीक्षक, आरोग्य सुपरवायझर जे पद आहे त्याकरिता, ज्यांचा डी फार्म किंवा डी फार्म किंवा बी फार्म झालेले आहे त्यांच्याकरिता औषध निर्माता अधिकारी, ज्यांचा 12वी नंतर डीएमएलटीचा कोर्स झालेला आहे त्यांच्याकरिता प्रयोगशाळा सहाय्यक, त्यानंतर ग्रॅज्युएशन बीएससी प्लस डीएमएलटीचा कोर्स त्यांच्याकरिता प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, त्यासोबतच ज्यांचं होम सायन्स फूड सायन्स झालेले आहे त्यांच्यासाठी डायटिशियन आहार तज्ञांचं पद आहे. कनिष्ठ लिपीकरिता 12वी नंतर मराठी 30 किंवा इंग्लिश 40चा टायपिंगचा कोर्स असेल त्यांच्यासाठी ज्युनियर क्लर्कची पोस्ट आहे. त्या सगळे पद या ठिकाणी भरली जाणार आहेत. तर याकरिता आपल्याला आत्तापासून तयारी लागायचं आहे आणि आज शेवटचा दिवस आहे ऑफरचा, ही जाहिरात सुद्धा येणार आहे. याच्याकरिता आपण ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींकरिता 1499 रुपयामध्ये ही बॅच ठेवत आहोत. या बॅचला जॉईन होण्याकरिता एनरोल करण्याकरिता 9823442263 या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे. ओके, यामध्ये तुम्हाला सर्व विषय तांत्रिक विषयासहित शिकवले जाणार आहेत. पीडीएफ नोट्स सुद्धा प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. दिवसाला 4 ते 5 लेक्चर असतील टेक्निकल आणि प्लस नॉट टेक्निकल. तुमच्या वेळेनुसार तुम्ही रेकॉर्डिंग सुद्धा पाहू शकता. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा. ओके, थँक्यू.